उन्हाळा सुरू झाला की वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आईस्क्रीम्स, शेक्स, मॉकटेल्स, ड्रिंक्स आपण वेगवेगळ्या फ्लेवरचे हे पितच असतो. पण वारंवार तेच तेच पिऊन कंटाळा येतो. मग काहीतरी वेगळं ट्राय करावं. त्यातलंच बेस्ट ऑप्शन आहे फालुदा. फालुदा म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीचा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. पण पहा, फार बाहेर घेतला तर महाग मिळतो. एकाच्या किमतीत घरी सगळ्यांचा बनवून तयार होतो. आज मी अशी पद्धत दाखवली की अगदी घरातील अवेलेबल साहित्यात तुम्ही हे फालुदाचे वेगवेगळे फ्लेवर्स ट्राय करू शकता. 2 फ्लेवर आज आपण बघणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे, कुणीही बनवू शकेल. हा फालुदा तुम्ही खाऊही शकता आणि पिऊही शकता. पीके खाऊ या खाके पिऊ. चला तर मग लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे 1 वाटी इतक्या शेवया घेतलेल्या आहे. 2 चमचे इतके सब्जा सीड्स घेतलेले आहे, कुठेही आरामात मिळतात. आणि थोडे ड्रायफ्रूट्सचे काप घेतले आहे. या 2 चमचे सब्जा सीड्समध्ये आता अर्धा कप इतकं पाणी टाकून घेतलं आहे. अर्धा ते पाऊण कप टाकायचं. अगदी छान भिजतात. अगदी झटपट 5 ते 10 मिनिटात भिजल्या जातात. ही करायची पूर्वतयारी आहे. तर आता हे साईडला ठेवून देऊ. आणि या शेवया बघा, या रोस्टेड शेवया घेतलेल्या आहे. विकत मिळतात, आपण खिरीसाठी वापरतो त्या. घरामध्ये नेहमी अवेलेबल असतात, त्यामुळे काही टेन्शन नाही. फालुदासाठी वेगळ्या शेवया बनवण्याची काही गरज नाही. या वापरल्या तरी देखील चालेल. आता गॅसवर याचा बेस बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये अर्धा लिटर इतकं दूध घेतलं आहे. दूध देखील जे अवेलेबल असेल, घरामध्ये रोज येत असेल तेच दूध घ्या. फुल फॅट क्रीम मिल्क घेण्याची काहीही गरज नाही, कुठलंही दूध चालेल. तर हे दूध उकळवून घेतलं आहे. आता दुधाला उकळी आली आहे. यामध्ये मी 6 चमचे इतकी साखर टाकली आहे. गोडाचा पदार्थ गोड छान लागतो. थंड पदार्थ ह्या साखर ही असावी, म्हणजे छान लागतात चवीला. आणि साखरही मेल्ट झाली की यामध्ये या रोस्टेड शेवया टाकून घ्यायच्या आहे. तुम्ही वाळवण्यासाठी वर्षभरासाठी केलेल्या शेवया असतील त्या वापरल्या तरी चालेल. घरात जे अवेलेबल साहित्य असेल तेच वापरायचं. आणि फक्त 2च मिनिट या उकळवून घ्यायच्या आहे. खूप जास्त शिजवण्याची गरज नाही. या लगेच शिजल्या जातात. अगदी बारीक असतात, त्यामुळे रोस्टेड असतात, त्यामुळे ऑलरेडी भाजलेल्या असतात, म्हणून पुन्हा भाजण्याची गरज नाही. अगदी आपण शेवयांची खीर बनवतो झटपट, अगदी तशाच बनवायच्या. तर आता या लगेच शिजल्या गेल्या आहे. गॅसची फ्लेम ऑफ करायची. नंतर हे मिश्रण घट्ट होतं, त्यामुळे आटवत बसण्याची गरज नाही. तर आता हे थंड करून रूम टेम्परेचरला आणू आणि फ्रीजमध्ये थंड करू. तुम्ही बघू शकता अगदी इतका वेळात आपले हे सब्जा सीड्स जे आहे ते अगदी सहज भिजल्या गेले आहे. थंडावा देता शरीरासाठी, त्यामुळे नक्की वापरावे. फालुदामध्ये हे वापरल्याच जातात. आता हे थंड करून घेतलेल्या शेवयाही रेडी आहे. इथे मी तोपर्यंत 2 आंब्यांचा गर काढून थोडीशी साखर टाकून मिक्सरला फिरवून त्याची प्युरी बनवून घेतली आहे. इथे व्हॅनिला आईस्क्रीम घेतला आहे, घरीच बनवलेला आहे ते देखील. याची देखील लिंक देते घरी कसं बनवायचं. सब्जा सीड्स घेतलेले आहे भिजवलेले. थोडीशी टूटी फ्रुटी घेतली आहे कलरफुल. आणि इथे 2 चमचे इतकं रोज सिरप घेतला आहे. आपल्याला 2 फ्लेवरमध्ये बनवायचं आहे, त्यामुळे मँगो आणि रोज. आणि थोडे ड्रायफ्रूट्स घेतले आहे. घरात जे अवेलेबल ड्रायफ्रूट्स असतील ते घ्यायचे. असा उंच असा एक ग्लास घ्यायचा. आता सर्वप्रथम आपण रोज फ्लेवरचा हा फालुदा बनवून घेऊ. त्यासाठी ग्लासच्या तळाशी अगदी 1 मोठा चमचाभर इतकं रोज सिरप टाकायचं. 2 चमचे किंवा 1 मोठा स्कूप भरून व्हॅनिला आईस्क्रीम टाकायचं. यावरती 1 ते 2 चमचा इतके सब्जा सीड्स टाकायचे. याने उष्णता फार कमी होते, शरीराला खूप थंडावा देतं आणि खूप फायदेशीर आहे, त्यामुळे नक्की टाकावं. आणि फालुदाची मजा यानेच येते. आता वरून ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे. काजू, बदाम, पिस्त्याचे तुकडे टाकले आहे. थोडेसे टूटी फ्रुटी टाकली आहे. या पद्धतीने अशा लेअर दिल्या की अगदी मस्त विकतच्या सारखा फालुदा दिसतो. तर आता टूटी फ्रुटीची लेअर झाल्यानंतर या थंडगार केलेल्या ज्या शेवया आहे त्या टाकून घ्यायच्या. एकच फ्लेवर बनवायचं असेल तर या शेवयांमध्ये तुम्ही थोडं रोज सिरप टाकून मिक्स करून ते टाकलं तरी देखील चालेल. पण 2 फ्लेवरचा करायचा आहे, त्यामुळे मी टाकलं नाही. आणि आता वरून पुन्हा 1 चमचाभर रोज सिरप टाकला आहे. यावर मस्त दिसण्यासाठी पुन्हा अगदी थोडीशी छोटीशी लेअर या सब्जा सीड्सची देते. आणि मग यावरती कुठल्याही लेअर, कुठल्याही यामध्ये टाकले जाणारं सामान जे आहे, म्हणजे लेअरसाठी बनवणारं टूटी फ्रुटी असो, ड्रायफ्रूट्स असो, आपल्या इच्छेनुसार आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तर यावरती पुन्हा 1 मोठा स्कूप इतकं व्हॅनिला आईस्क्रीम टाकून घ्यायचं. टूटी फ्रुटी टाकायची भरपूर सारे ड्रायफ्रूट्स टाकायचे.
अगदी मस्त गार्निश करायचं। आपण विकत जेव्हा फालुदा घेतो तेव्हा असाच मस्त सर्व केलेला असतो। अगदी ग्लासभर फालुदा पिला की अगदी पोट फुल भरून जातं, अगदी मस्त लागतो। बघताच खाण्याची आणि पिण्याची इच्छा होते। असा मस्त असा हा आपला रोज फ्लेवरचा फालुदा तयार आहे। वरून 2-3 ड्रॉप पुन्हा रोज सिरप टाकला आहे। आता मँगो फ्लेवरचा फालुदा बनवण्यासाठी याच पद्धतीने एक उंच असा ग्लास घ्यायचा। खाली बेसला कलर कट होण्यासाठी मी रोज सिरप टाकला आहे। खूप छान कॉम्बिनेशन लागतं। आणि यावरती आता थोडेसे आंब्याचे तुकडे छोटे छोटे फोडी करून घेतले आहे, साल काढून त्या टाकून घ्यायच्या। त्यावरती पुन्हा 2 चमचे किंवा 1 मोठा स्कूप भरून व्हॅनिला आईस्क्रीम टाकायचं। व्हॅनिला आईस्क्रीम ऐवजी तुम्ही मँगो आईस्क्रीम देखील वापरू शकता। मँगो आईस्क्रीमची देखील रेसिपी शेअर केलेली आहे। तर हे आईस्क्रीम टाकल्यानंतर पुन्हा यावरती 1 ते 2 चमचे इतकी सब्जा सीड्सची लेअर द्यायची आहे। तुम्हाला सांगितलं आहे लेअर नाही दिल्या तुम्ही डायरेक्ट असा बनवला तरी देखील चालणार आहे। सब्जा सीड्स, शेवयांचा जो बेस बनवून घेतला आहे तो, ड्राय फ्रूट्स, टूटी फ्रुटी आणि मँगो प्युरे सर्व एकत्र करून त्यामध्ये सर्व केलं आणि वरून आईस्क्रीम टाकलं तरी देखील चालेल, कसंही बनवा। आता वरून मी पुन्हा टूटी फ्रुटी आणि ड्राय फ्रूट्स टाकले आहे। विकतच्या सारख्या लेअर दिसल्या पाहिजे त्यासाठी पुन्हा आंब्याचे थोडेसे काप टाकायचे। असा कलरफुल फालुदा डोळ्यांना बघायलाही छान वाटतो आणि खायला देखील। पाहुणे आल्यानंतर जर तुम्ही असली स्पेशल अशी हे ड्रिंक किंवा खाण्याची वस्तू बनवली तर काय मजा येईल, सगळे काय कौतुक करतील। अगदी मस्त होतो आणि एकदा बेस बनवून ठेवला की अगदी झटपट 5 मिनिटांमध्ये हे आपलं ड्रिंक तयार होतं। वरून मँगो प्युरे टाकले आहे, तुम्ही एकत्र मिक्स करून घेऊ शकता। वरून पुन्हा थोड्याशा सब्जा सीड्स टाकल्या आहे म्हणजे दिसायला आणखी सुरेख दिसेल। आता यावरती पुन्हा इथे व्हॅनिला आईस्क्रीम टाकून घ्यायचं आहे। तुम्ही मँगो आईस्क्रीम देखील वापरू शकता, पण मँगो आईस्क्रीम आणि मँगोचं कॉम्बिनेशनपेक्षा व्हॅनिलाचं कॉम्बिनेशन छान वाटतं, त्यामुळे मी इथे व्हॅनिला आईस्क्रीमच वापरला आहे। वरून पुन्हा खूप सारी टूटी फ्रुटी आणि भरपूर असे ड्रायफ्रूट्स टाकायचे। अगदी मजाच आली पाहिजे खाताना किंवा पिताना। आणि आता हा आपला मँगो फ्लेवरचा देखील फालुदा रेडी आहे। काय सुरेख दिसत आहे, अगदी मस्त 2 मिनिटात बनवून तयार होतो। तर आता हे दोन्ही फालुदा रेडी आहे। हीट खूप आहे, गरमी खूप आहे, त्यामुळे आईस्क्रीम मेल्ट व्हायला लागले आहे। पण फोटो पण काढायचे आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, त्यामुळे लगेच फोटो काढून घेऊ आणि लगेच एन्जॉय करू। कसे दिसत आहे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच मस्त रेसिपी सोप्यात सोप्या घरगुती पद्धतीने बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच मस्त थंडगार गारेगार रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।